नमस्कार, आपण पाहत आहात तहलका वर्धा। वरोरा तालुक्यातील बामरगाव वाडू घाटावरून एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। तलवार, काठ्या आणि लोखंडी रॉडने झालेल्या हल्ल्यात व्यावसायिक तसेच भाजपाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। मृत व्यक्तीचे नाव पंकज केशवराव वानखेडे असून ते हिंगणघाट येथील रहिवासी होते। प्राप्त माहितीनुसार वाडू घाटाच्या व्यवहारातील थकबाकीच्या वादातून हा हल्ला घडल्याचे समोर आले आहे। माहितीनुसार पंकज वानखेडे आणि त्यांच्या भागीदारांनी सरकारी लिलावातून हा वाडू घाट सुमारे 2,50,00,000 रुपयात खरेदी केला। मात्र घाट मालकाने घाट परत घेतल्यानंतर उर्वरित 98,64,000 रुपयांची रक्कम परत देण्याचे मान्य केले होते। ठरलेल्या मुदतीपर्यंत पैसे न मिळाल्यामुळे रविवारी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास वानखेडे आणि त्यांचे सहकारी वाडू घाटावर पोहोचले। याच दरम्यान काही आरोपींनी तलवारी, लाकडी काठ्या आणि लोखंडी रॉडने त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात भरत दयानंद नागपाल यांनाही गंभीर दुखापत झाली। हल्ल्यानंतर त्यांना मारहाण करून नदीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे। स्थानिकांच्या मदतीने त्यांना नदीतून बाहेर काढून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी वरोरा पोलीस ठाणे यांनी गुन्हा दाखल करून 12 आरोपींना अटक केली आहे। सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून 9 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान पोलिसांनी पोकलन मशीन, हार, क्रेटा, वेणू, ब्रेझा, एस क्रॉस आणि बुलेट यांच्यासारखी अनेक वाहने जप्त केली आहेत। तसेच घटनास्थळी जळालेल्या अवस्थेत एक पोकलन मशीनही आढळल्याची माहिती आहे। या संपूर्ण घटनेदरम्यान गोळीबार झाल्याची चर्चा परिसरात आहे। वाडू घाटावर कोट्यवधी रुपयांचा व्यवहार असल्याने या प्रकरणामागे आणखी मोठा सूत्रधार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास एसडीपीओ संतेश बकाल यांच्या नेतृत्वाखाली आणि एसपी मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। भागातील इतर बातम्या आणि माहितीसाठी आपण पाहत राहा तहलका वर्धा। धन्यवाद।